आमच्या जीवनामध्ये ज्यांनी आध्यात्मिक वारसा भक्तीचा घालून दिला असे ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय सद्गुरु गुरुवर्य नामदेवजी अप्पा बेलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृपाछत्राखाली पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त साधक मंडळ यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यामधून युवक वर्गाच्या भक्तीच्या उत्साहामधून हा भक्तिभाव समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि त्या निमित्तानं नगर परिसरातील आलेली सर्व साधक मायबाप बंधू आणि भगिनी या सर्वांना साक्षी ठेवून आज जय समाधी सोहळ्याचं निमित्त आहे आणि तुमची आमची देखील संतत्वाला परिपूर्ण असणारी परंपरा आहे याचा मेळ साधण्याकरता जगन्नाथ देवनाथी वारकरी संप्रदायाच्या आत्मीय असणारे तुकोबरा यांचा चार चरणाचा सज्जनाची व्याख्या सांगणारा अनेक कलांनी युक्त असणारा हा गोड अभंग विठ्ठल गोड असा मृदुंग ज्यांचा आपल्याला लाभलेला आहे असे आत्माराम महाराज गोड गायक ज्यांचं आमचे माळी महाराज आहे, आमचे आहेर महाराज आहे, गावातील भजनी मंडळ आहे, सर्वांच्याच उत्साहामध्ये मी एक छोटासा चिंतन करण्याचा अल्पसा प्रयत्न करण्याचा सेवा करण्याचा योग सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या आशीर्वादाने आलेला आहे। जेवढा संदेश तुमच्यापर्यंत जावा तेवढा देण्याचा निश्चितच त्यांच्या वाणी प्रसादानं जेवढे शब्द येतील मुखावर तेवढे तुमच्या कर्णपटलावर आलवण्याची जबाबदारी माझी, कर्णपटलाच्या आत घेण्याची जबाबदारी तुमच्या चित्ताची आणि तुमचं चित्त आणि मन यांचं मिश्रण झाल्यानंतर जो आनंद होणार आहे तो तुम्हाला विठ्ठल समाधी नेमकी कोण घेतात, समाधी कशासाठी घेतात, समाधी कशा स्वरूपाची असावी आणि समाधी स्वरूप झालेले जे महात्म्य आहे ते महात्म्य नंतर चंद्रसूर्य तारे जोपर्यंत आहे तोपर्यंत अजरामर कसे होतात याचा जर बारकाईने विचार केला, शास्त्राभ्यासाचा जर विचार केला तर अनेक चिंतनीय अशा गोष्टी शास्त्रामध्ये सापडतात। नाही काय समाधी तर म्हटलं तर वारकरी संप्रदायाला नवीन नाही, समाधी म्हणली तर लय ज्ञानोबरायांची समाधी आपल्या पुढे येते, ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, परंतु त्यांच्या समाधी घेण्यामध्ये आणि या अशा महात्म्यांच्या समाधी घेण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। विठ्ठल तुम्ही म्हणता महाराज समाध्या दोन्ही आहेत आणि मग फरक असा काय आहे? ज्ञानोबा हे संजीवन तत्वानं समाधीस्थ झालेले आहे आणि श्री रंगदास स्वामी महाराजांची जर समाधी म्हणाली त्या काळातील तर ती साधन स्वरूपता सिद्ध झाल्यानंतर कुठेतरी योग्यानं एका ठिकाणी स्थिर व्हावं ही योगाभ्यासाची परंपरा असल्या कारणानं अनेक योगी अनेक जपी जे असतात ना ते अशा प्रकारची समाधी घेतात। समाधी घेतली समाधी सिद्ध समाधी आहे
स्वतः त्या ठिकाणी स्थिर होऊन, आता तिकडं चिंतन जर न्यायचं म्हणलं तर मग वाढल बरं का, प्रमाण दिलंच ना तुम्ही मग चला तिकडे. ज्यावेळेस ज्ञानोबांचं कार्य पूर्णत्वास गेलं बघा, कार्य पूर्णत्वास केल्यानंतर संत जागेवर थांबत, संत स्थिर होऊन जातात. ते म्हणतात आता या ठिकाणी थांबणे नाही. बघा ज्या वेळेस ऐकणार ना, ज्ञानोबांचं कार्य म्हणजे मी तुम्हाला भावतं सांगतो, ज्ञानोबा त्यांचा एवढा त्यांना त्याग, समाजाचा त्रास, हे सर्व झालं. आणि सर्व झाल्यानंतर जेव्हा ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखात वेद वदवला आणि वेद वदवल्यानंतर झालेला समाजातला बदल ज्ञानोबांनी इकडे घेऊन आला. जेव्हा ते आळंदी ठिकाणी आले तर त्या पुंतांबे गावे थांबले. तिथनं चांगल्या महाराजांचं गर्भाहरण केलं. सिद्ध 4 विद्या 64 कलांचं बाहेरचे पोरं बाहेरचे मुलं शांत करा. आणि ती मुलं ती जेव्हा कला जी आहे ती कलेचं गर्भाहरण झालं तेव्हा ज्ञानोबा इकडे आले. आल्यानंतर त्यांनी सर्वांना सर्व दिलं बरं का. साधकांना जर म्हणावं तर साधकांना ज्ञानोबांनी दिलं काय, ज्याच्या अधिष्ठानावर आता चक्रीय प्रवचन झाले. काय साधकाचा मायबाप दरुशनी हरिनाम सर्वापती सुखरूप ज्ञानोबा माझं, ते दिलं साधकाला. योगी जर असेल तर स्वस्ती श्री वटेशु, जो मावळतीत विश्वाभासो असं स्वरूपीय ज्ञान जे आहे ते योग्यांना दिलं. सामदेव 65च्या माध्यमातून ज्ञानी जे असेल ना तर ज्ञानांना दिलं ज्ञानोबाने अमृत अनुभवामध्ये, की ज्यामध्ये देवदेव परिवारू की जे कोरण डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहार कानवाबा. देव देवाचं नाव आणि देवाचं नाव घेणारा जेव्हा एका रेषेत एक होतात ना तेव्हा भक्ती घडते. असा ज्ञान, परिपक्व ज्ञान ज्या बोधामधून झालं तो अमृत अनुभव आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर कार्यसिद्धीला गेलं. चांगदेव महाराजांनी सर्वात मोठं वारकरी संप्रदायामध्ये गुरुपूजन केलेलं ज्ञानोबांनी, खूप मोठं. असं म्हणतात की सुवर्ण चौरंग मांडले होते त्यावेळेस इंद्रायणीच्या घाटावरती ज्ञानोबांनी. त्या ज्ञानोबांसाठी, मुक्ताबाईसाठी, निवृत्तीदादांसाठी, सोपानदादांसाठी. आणि एवढं मोठं गुरुपूजन झाल्यानंतर विश्रांती पावलं संभाळून तरी चांगदेव महाराज म्हणतात माझं कार्य पूर्णत्वाला गेलं. आता मी आनंदी आहे. आता मला तुमच्या स्वरूपामधून मला भक्ती साधवायची, नको ब्रह्मज्ञान हे भक्त तुझे वेळी. आणि अशी जेव्हा स्थिती चांगल्या महाराजांची झाली तेव्हा ज्ञानोबा म्हणाले मग चला आमच्या बरोबर. तेव्हा ज्ञानोबा पंढरपूरला पहिली ज्ञानोबांचा हा सोहळा 18 दिवसाचा मुक्काम. आणि तो आल्यानंतर वाळवंटामध्ये जेव्हा द्वादशीच्या दिवशी सर्व वारकरी त्या वाळवंटामध्ये बसलेले म्हणजे भक्तीचा आनंद घेत होते तेव्हा निवृत्तीदादांनी ज्ञानोबांना एक आज्ञा केली की हे ज्ञानेश्वर, आता सर्वांसाठी मेजवानी केली. आता फक्त हे आवाज जे साधक आहे, आवाज जे पतित आहे, आवाज जे खरं आहे, हे सर्व तुम्ही आम्ही सर्व झालो त्याच्यामध्ये यांच्याकरता काहीतरी एक विशिष्ट अशी पंगत दे. तेव्हा ज्ञानोबांनी जी पंगत दिली तो हरिपाठ आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर कार्य संपुष्टात आलं तेव्हा ज्ञानोबा म्हणाले आता मला थांबायचं आहे पांडुरंगा, मी आता स्थिर होतो आहे. तेव्हा लंकापुरी पांडुरंग गेले, समाधीस्थ केले ज्ञानदेव. त्या ठिकाणी जेव्हा समाधीला न्यायचं होतं तेव्हा स्वतः पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबांचा हात धरून आत नेलं. आणि जो भुयार केलं होतं तो स्वतः नामदेव महाराजांनी आणि निवृत्तीदादांनी त्याचं दगड बाजूला केला. आतमध्ये ज्ञानोबांना बसवलं, तुळशीपत्र खाली वर आणि त्या ठिकाणी भीममुद्रा लावली. शांत ज्ञानोबा झाले तेव्हा पांडुरंग परमात्मा निवृत्तीदादा सर्व बाहेर आले. आणि मग ज्ञानदेवाने त्या भीममुद्रेतनं संजीवन तत्व जे आहे ते साधलं. आजही ज्ञानोबांचं पार्थिव जसं आहे तसं आहे म्हणून तिला समाधी संजीवन, तिचा कधी नाश होत नाही. ही एक समाधी आहे. आणि अशा सिद्ध महात्म्यांची जी समाधी आहे ती समाधी केव्हा
कार्य सिद्धत्वाला गेल्यानंतर अशी महात्मे एका ठिकाणी स्थिर होऊन जातात, साधना करतात, उग्र साधना करतात. तुमच्या आमच्यासारखं 10 मिनिटं जरी चिंतनाला बसलं तरी गुडघे पायाला मुंग्या सुटतात. आपलं काही चिंतन आहे का? आणि डोळे झाकले असताना सारं गाव सारं घर सारा प्रपंच फिरून फिरून मग टाळ्यावर येणारे लोक आहेत, बरोबर आहे का? डोळे झाकले. पण तो तसं या सिद्धांचं नसतं. ही विलक्षण अशी साधना करत असताना ब्रह्मचैतन्याची गाठ घेतात. ब्रह्मरंगापर्यंत ज्यांचं नामस्मरण चालतं, दररोज ब्राह्म्य मुहूर्तावर ज्यांच्या कुंडलिनी शक्ती जागृत होतात असे हे महात्मे असतात. आणि हे जेव्हा स्थिर होतात तेव्हा ते समाधी घेतात. ते समाधी घेतात, ते लौकिकात येऊन घेत नाही, शांतपणे निरवपणे एखाद्या ठिकाणी ते स्थिर होतात. आणि काही कालखंड गेल्यानंतर यांच्या ज्या समाध्या आहेत ना त्या सिद्ध बनतात. आणि त्या समाधीशी नतमस्तक झाल्यानंतर जीवाला भौतिक सुखाचं जे जे हवं आहे ना त्यांची मागणी त्या समाधीशी प्राप्त होते, पूर्ण होते. आणि मग लोकांचा विश्वास त्या ठिकाणी वाढतो, बरोबर आहे का? अनेक शतक निघून गेली तसं पाहिलं तर. परंतु तरीही आज एवढं मोठं विशाल असणारा सभामंडप असेल, तो पवित्र असं एवढं मोठं मंदिर या ठिकाणी बांधलं गेलं असेल, कारणच एक आहे का ही समाधी सिद्ध असावी. आणि ती सिद्ध असल्या कारणानं त्या महात्म्याची आळवणी केली तरी कृपा होते. मग ही कृपा का व्हावी त्याचाही एक विचार करावा. तर असा आहे, सिद्ध महात्मे जे असतात ना त्यांच्या आश्रमहास्थिती हातात असतात, चिरकाल असतात. आणि त्या चिरकाल असल्या कारणानं त्या कायम प्रसवतात. तुम्ही कुणीही जा तरी त्यांच्याकडे मागितलं का त्या समाजातनं लगेच त्यांना तो प्रसाद मिळतो. आज हल्ली लोकांना काय हवंय? हल्ली लोकांना काय आहे? शिर्डीच्या साईबाबांनाही लोक नतमस्तक होतात, त्यांची सिद्ध समाधी आहे. हल्ली लोकांना काय हवंय? हल्ली लोकांना देव नको. आतला देव तो काय हवा करणार का येणार अतिशय दुर्मिळ आहे. आताच्या लोकांना मी माझा प्रपंच नेटका व्हावा, माझा समाजात मान व्हावा, माझं जीवन जे आहे ते सुखी समाधानानं चाललं पाहिजे असा प्रत्येकाचा कयास आहे. माझा जास्त गर्दी त्याची. आणि जे ईश्वरीय तत्व आहे ज्याचा स्वानुभव घेतल्यानंतर आपल्याला मुक्त होता येतं, मोक्षाचे दरवाजे उघडे होतात, ते ज्ञान घ्यायला आज लोक कमी आहे, बरोबर आहे का? आम्ही दुपार बसून इथं बसलो, 8-10 लोक. जसा जसा वेळ जवळ येतोय तशी तशी गर्दी वाढत. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हा ही प्रापंचिक माणसाची आस आहे बरं का. आणि त्यामुळे होतं काय, माणसाला आता क्षणिक जे आहे ना ते सुख हवं आहे. आणि अशा वेळेस त्यांनी कुणाकडे जावं, त्यांनी एक देवाच्या दारात जावं, नाही तर असे सिद्ध पुरुष असतात ना यांच्या समाध्या, त्या समाधीशी नतमस्तक व्हावं. आणि मग त्यांना या पारिवारिक जीवनामध्ये सुख देण्याची प्रक्रिया या समाधीमधून प्रसवत असते. म्हणून अशा ज्या समाध्या आहेत त्या सिद्ध आहेत, अष्टमहासिद्धीने परिपूर्ण असतात. परंतु यांचा वारसा जर तुम्ही म्हणाल तर यांचा वारसा हा जीवाला फक्त भौतिक
आणि लौकिकता बहाल करण्यासाठी असतो. परंतु अशा काही समाध्या आहेत की त्या समाध्या जीवाला या भौतिकतेला बाजूला काढून चिरकाल असणाऱ्या निरव जे चैतन्य आहे ना त्या चैतन्यास एकनिष्ठ करतात. म्हणून सिद्ध योग्यांमध्ये हे दोन प्रकार पडतात. हा एक दिवशी वैष्णव मेळावा. बघा आता इलेक्शन जवळ आहे लोकसभेची. आता स्थानिक जे नेते असतील जे आता स्पर्धेत असतील ते तुमच्याकडे भरपूर उपक्रम घेऊन येणार आहेत आणि त्या उपक्रमामध्ये असं त्यांचं असे उपक्रम असणार आहे. मोफत सर्व रोग निदान शिबिर गावागावात कॅम्प लागतो. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी काय केलं जाईल, लोक तपासले जातील आणि तपासून ज्यांना काही खरंच शरीरामध्ये प्रॉब्लेम आहे, ज्यांना काही शरीरामध्ये अडचणी आहेत त्यांना बाजूला काढलं जातं, बाकीच्यांना सोडून दिलं जातं. बरोबर आहे का नाही? तसं हे शिबिर आहे बरं का. हे 3 दिवसाची मेळावे, 1 दिवसीय मेळावा हे शिबिर आहे आणि या ठिकाणी चाचपणी केली जाते. कोणी आजारी आहे का, कोणी आजारी आहे का. तसं प्रबोधन करता करता एखाद्याच्या टकुरत करतो, तुम्ही जे बोलताय तसा मला अनुभव काय नाही, समजून घ्या हा आजारी आहे. लगेच तो इकडे येतो, बाकीचे उठून निघून जातात. पण शिबिरामध्ये इथं माणसं सापडवायची. आमचं काम काय आहे, कीर्तनकारांचं वैष्णव मेळाव्यातले सुद्धा कीर्तनकारांचं इथं शोधायचं पेशंट आणि शोधून शोधून बरोबर निवडले का ते जवळ आले का लगेच डॉक्टरकडे पुढे पाठवते, रेफर करायचे. रेफर करायला डॉक्टर आहेत बाहेर पेशंट आपण ही ड्युटी आमची आहे. आम्ही फक्त तुमची तपासणी करणारी आहोत आणि या तपासणीमध्ये खरोखर तुमच्यामध्ये काही अडचण नसली तर आता स्वातंत्र्य याच्यामध्ये भरपूर आहे. तुम्हाला आम्ही सांगतो आहे की प्रत्येक जण तुम्ही या ठिकाणी आलेले जे आहात ते या मायामोहामध्ये अटकलेले आहात आणि तुम्ही गुंतत चाललेले आहात. म्हणून बापांना आता बाहेर या आणि कुठेतरी एका ठिकाणी स्थिर व्हा, भगवंत तत्वाची गाठ करून घ्या असं आम्ही प्रत्येकाला सांगतो. कारण हे प्रत्येकाच्या हिताचं आहे. प्रपंच जो आपण उभा केलेला आहे तो कोणाचाही आपल्या हिताचा नाही. आपल्या हिताचे नवती सायास ग्रहदार अस धनवित्त, काही पैसा अडका धन दौलत कोणीच म्हणून आपलं नाही. परंतु या ठिकाणी आपलं जे आहे ते भगवंताचं तत्व आत्मसात करून घेणं, ओळख करून घेणं, याला भक्तीची जोड घालणं. ही जोड जेव्हा बसते ना तेव्हा जीव या मृत्यू लोकामध्ये आपलं जीवन जे आहे ना ते कृतार्थ करत असतो, सार्थक होतं जन्माचं आल्यावर. आणि म्हणून त्यानं नेमकं आपल्या जीवनाचं सार्थक करावं याकरिता त्या जीवाला हा भगवंताने दिलेला महाप्रसाद म्हणजे 3.5 हाताचा देह आहे. या देहाच्या आधारे त्याने देवाशी ओळख करून घ्यावी, देवाच्या जवळ जावं. वंत होण्याची प्रत्येकाला गरज आहे. भूमिकेवर येतो मी, वेळ आपल्याकडे कमी आहे. वंत होण्याची म्हणजे वंत म्हणजे परिपूर्ण असणं, वाण म्हणजे एखादा गुण असणं. या ठिकाणी वंत होणं म्हणजे परिपूर्ण होणं. आपण वंत या भूमिकेत जर विचार केला तर आज प्रत्येक माणसाला, प्रत्येक माणूस गरजवंत आहे. कशाच्या? प्रत्येकाला गरज. आता या ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आरती महाराजांची आरती झाल्यानंतर महाप्रसाद. आता महाप्रसाद जो आहे तो आपण का घेणार आहे किंवा आपण जेवतो, जेवण करणार आहे. गरज म्हणून का आवडतो? गरज, काची गरज आहे. हा शरीर आहे आणि या शरीराला, या यंत्राला टिकवण्याकरता इंधनाची गरज आहे, म्हणजे अन्नाची गरज. मग ते जे अन्न आहे ते अन्न या पोटात जर जाईल तेव्हा हे शरीर चालेल. म्हणून अन्न हे गरजवंत आहे. गरजवंताला अन्नाची किंमत आहे. आलं का लक्षात? ज्याला निकटीची गरज असते तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्या भूमिकेतनं अपेक्षा करत असतो. वंत म्हणजे खरोखर निकट आहे, खरोखर त्याला ते हवं आहे, खरोखर तो तसा आहे. अशा भूमिकेतनं वंत या शब्दाची भूमिका मांडली जाते. आणि म्हणून
तुमचा आमचा जर बारकाईने विचार केला तर आज आपल्याला प्रापंचिक सुखाची आस म्हणजे प्रापंचिक सुखाची गरज आहे. भूमिका ही आहे बघा. प्रापंचिक जीवनामध्ये आपण आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो, वर्तुळाभोवती फिरत असतो. आपलं वर्तुळ आपण निर्माण करत असतो. वर्तुळ निर्माण करत असताना मात्र त्या वर्तुळाचा परिघ आणि व्यास आपण कधीच मोजत नाही. ही खरी शोकांती आहे. आपलं मोजलं पाहिजे पण आपण मोजत नाही. फक्त प्रपंच, त्या प्रपंचातलं जे असं राहावं लागलं ते करत करत आपण पुढे जात असतो आणि ते जात असताना इतके त्यामध्ये गुंतून जातो की शेवटी 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 जेव्हा निकट वेळ येतो ना तेव्हा आपल्याला कळतं बरं का प्रत्येकाला, तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला कळणार आहे शेवटी आपलं कोणीच नाही. पण केव्हा कळतं? जेव्हा संतांच्या संगती सूत्र पुढे आहे बघा, ऐका. हे आपल्याला बद्ध असताना बद्ध ज्याला काहीच अक्कल नाही अशा स्थितीमध्ये मरणप्राय यातना सहन करतोय. काही दिवसात, काही मिनिटात, काही तासात तो मरणार आहे. त्याला सुद्धा कळतं शेवटी आपलं कोणीच नाही. परंतु जेव्हा तो पश्चाताप करत असतो त्याच्याकडे फक्त पश्चाताप आणि अश्रू ढाळण्याच्या पलीकडे काही नसतं. म्हणून मरणाच्या यातना असह्य होत असताना अनेक महात्मे म्हणण्यापेक्षा माणसं बद्ध जीव जे आहेत ना त्यांच्या डोळ्यातून सारखं पाणी चालतं. का? कारण त्यांना बोलता येत नाही, व्यवहारही करता येत नाही. मग याच्यातली सजगता जर तुम्हाला साधवायची असेल, जे संतांच्या निकट अगोदरच आलेले असतात ना तेच म्हणू शकतात बैसता संतांचे. त्यांना अगोदर कळतं की आपलं कोणीच पहिले आपल्याला हे म्हणून कोणीच नाहीये. आता आपला जो आहे ना तुका म्हणे माझं सोड ना पडे एका चक्रपाणी वाचून या, भगवंत सोडून कोणीच नाही अशी जाणीव ज्या तत्वानं होते ते संतत्व आहे. आणि अशा संतत्वाची गरज ज्यांना आहे ते विरळ आहे. त्यांचं काय झुंडीच्या झुंडी नाही. बघा कॅटेगरी मध्ये जर बारकाईने विचार केला तर 1 नंबरनं पास होणारे कमी, 2 नंबरने जास्त, 3 नंबरने जास्त, असं वाढत चालतो. बरोबर की नाही? पण क्रमांकाचा एकच असतो. बरोबर की नाही? तसं परमार्थ सेवन करणारे जे आहेत ना ते विरळा पावे. आणि त्या विरळामध्ये जर आपण यावं असं वाटत असेल तर नेमकं आपण काय करावं त्याकरता एक चौकट दिली शास्त्रामध्ये की तुम्हाला देवाच्या संतांच्या जवळ आपण केव्हा जाऊ? जेव्हा देवांना संतांना आपण काहीतरी देऊ. बरोबर ना मला? येशे देवा देशे ऐसा तो भगवंत आहे ना काहीतरी घेतो त्याशिवाय देत नाही. म्हणजे काय घेतो आपल्याकडनं? आपलं जे आपल्याकडे जे आहे ना ते आपण देवाला बेलाशिक द्यावं, संतांना बेलाशिक द्यावं. आपल्याकडे काय आहे द्यायला आपण लगेच त्याचा व्यवहार करून मोकळे होतो. एक बंधन साहेब बाबा आता मी शिर्डीचा आहे, मी अनेक लोक पाहिजे बाबा घे हे म्हणत होतो. बाबा तुम्हाला देव संत हे मागतात का? मला सांगा जे आपण निर्माण केलेलं आहे ते देव कधीच मागत. जे देवानेच निर्माण केलेलं आहे तेच देव मागत. मन हो
बरोबर आहे? मन हा मोगरा पुणेश्वरा, पुनरपी परत जन्म ही प्रक्रियाच संपून टाकणे म्हणजे देव आपल्याकडनं काय मागतो? मन. बरोबर? आपल्याकडे मन आहे का द्यायला? नीट विचार करावं. काय मानव मन आहे का द्यायला तुमच्याकडे? जर असेल ना तर हा व्यवहार घडला, अन्यथा नाही. आपल्याकडे मन आहे पण आपल्याला मनाला देऊशी वाटत नाही. का वाटत नसावं बरं? याचंही कारण आहे का आपल्यामध्ये अजून काहीतरी आहे. आपल्यामध्ये प्रत्येकाच्या, आणि ते जे आहे ना ते दिले ते काढल्याशिवाय बघा पोट खपाटे झाल्याशिवाय अन्नाची किंमत कळत नाही. जनी म्हणे देवा झाले मी सर्वा, रिघाले केशवा मग येऊ येत असतो. मग कधी करणार मोकळ? मग आपल्यात काय आहे हेच हाच गोंधळ आहे. आपल्यामध्ये जे आहे काम, क्रोध, लोभ, मोह, ममत्व, मत्सर, अहंकार आहे की नाही? माझ्या एवढे दाखवले की नाही? तुमच्यात नसतील. प्रत्येकात आहे. हे बघा कीर्तन ऐकता ऐकता सुद्धा माणूस, तुम्ही आपलं सत्वगुण आहे, कीर्तन ऐकता प्रत्येक जण बरं का सांगणाऱ्यापासून ऐकणार सत्वगुण बघा. पण एकाचा 10चा ठोकळा पडला कीर्तनात, तुम्ही तो पाहिला, तुम्ही इकडे इकडे पाहिले, कीर्तन गोपाललं तिथून पुढे इकडे पाय इकडे पाय हळूहळू थोडा थोडा सरकला पुढे. बरोबर त्यांचा 10चा ठोकळा बळकावला, खिशात घातला, तुम्ही रजगुणी झाला. बरोबर? आणि तिसरा जेव्हा तुम्ही बाहेर निघत होते ना तेव्हा एका जणांना पाहिले होते, तुम्ही 10चा ठोकळा खिशात घातला, त्यानं ज्याचा पडला त्याला सांगितलं, ज्याला सांगितलं तो तुमच्याकडे आला आणि तो म्हणाला 10 रुपये माझे दे, तुला सापडले होते. हा म्हणला अजिबात नाही, मला सापडलेच नाही, खोटं बोलतो, झुकली. यानं त्याच्या कानफडात मारले. एकच माणूस तीनही गुणाचा अधिकारी, सत्व रज तम आहे का नाही? तिन्ही गुण एकाच वेळेस येतात. बरोबर की नाही? तसं तुमच्या आमच्यामध्ये हे विकार जेव्हा ते आपल्याकडे येतात ना तेव्हा आपला तो व्यवहार पुरावतो. कळलं? म्हणून तुम्हाला असं वाटत असेल आपल्याला देवाकडनं, आपल्याला श्री रंगनाथ स्वामी महाराजांकडनं काही मिळावं असं वाटत असेल तर आधी आपलं काढा. चपलीला चिखल लटकलेला असला तर आपण काय करतो? नाही, तिचे फोटो काढतो आणि स्टेटसला ठेवतो. हे लगेच झटकून जे लटकलेलं आहे ना ते झटका. जेव्हा लटकलेलं झटकशाल ना तेव्हाच जे बाजूला गेलेलं आहे ना ते आपल्याकडे येणार. मी म्हणाला